बंद जरी झालं तरी 1000 लिटर नुसते पंपात उडी मला तर 6000 जरी गेला ना सांग पुन्हा काय अबे लेकरं पोरं सुद्धा शेंदुळ्यात नसलं होते रे होय की नाही बाय वीस वर्षापासून पाणीच नाही असंच आहे कवा उन्हाळा आले की जशी आमची नळाला पाणी येईना आणि आम्ही नुसते गरीब रोजदार माणसं आम्हाला काय बैल नाहीत काही नाहीत लोक असणारे गाडी बैलांना आणतात दूर बाहेर गावून आम्हाला आता असंच खरडून भरावं लागते घाण पाणी 8-8 दिवस येईना पाणी आता काय मागणी ग्रामपंचायतला प्रशासन फक्त पाण्याचीच गरज आहे आम्हाला काही मागणं आली भाड्या तुला मंदिर काय म्हणलं काय पाण्यामध्ये आपलं सोला पडायचं राहिलं सोडा आम्ही काय शासनाला मागण्या आल्या फक्त की आम्हाला पाणी टंचाई बरोबर करून द्यावं एवढंच आहे दुसरं काय नाही आता डोक्यावर पाणी लेकरं बाळा घेऊन येवावं कडकड उन्हामध्ये उन्हाचं तापमान वाढलेलं आहे पाणी नाही कुठं जावं लेकरं बाळा घेऊन सांगा की आडाच पाणी आहे घाण पाणी भरायला पिण्याच्या पवऱ्या सुद्धा पाणी येणार बरोबर बघाले कपडे बिपडे धुवायला कसं आहे घाण पाणी घेऊन तले आता बोट सर्वच आहे घाण पाणी सगळं घाण पाणी होऊन गेलेलं आहे वापरण्यासाठी आमचं पाण्याचाच त्रास आहे आम्ही मतदानाच्या वेळेस येतात मतदान करा म्हणतात 1000-1 रुपये आमच्या हातात टाकून जातात हो पाणी आणता म्हणतात पाणी आणणार काय सांगणार बघा अंग खाजाळेत पाण्यानं अंगाला गुद्या आल्या आता काहीच मागणं नाही आमचं फक्त की पाणी सुविधा पाण्याची सुविधा करावी एवढं सांगणं आहे सर काय सांगाल बरं 20 वर्षापासूनचा हा दुष्काळ आहे आमच्या पोमनाळा गावचा 20 वर्षापासून आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले तरी पण सगळे कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही कारण पाण्याची समस्या आजपर्यंत आमच्या इथला कोणता आमदार सोडलेला नाही ना कोणते खासदार साहेबांनी सोडलेले नाही कारण मतदानाच्या वेळेस येतात मतदान मागतात हाजी करून मतदान आमच्याकडून घेऊन जातात निवडून जातात निवडल्याच्या नंतर आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणी तयार नाही बोरचं पाणी आता सध्या अधिग्रहण केलं म्हणून सांगितलेले आहे तरी नळाला येते काही नळाला पाणी येते काही नळाला येईना त्याच्यासाठी आता कमीत कमी गावातील 75% लोकांची की पाण्या वाचून एवढी समस्या बिकट आहे
तरी त्याकडे प्रशासन आमच्या लक्ष देत नाही, ना आमदार साहेब देत नाहीत, ना खासदार साहेब देत नाहीत. शुभप्रसंगी कार्यक्रम करायचे म्हणजे पाण्याचे शुभप्रसंगी टँकर आणावं लागतं, स्वतःच्या पैशानं काय कार्यक्रम कराव का स्वतःचे पैसे घालून टँकर आणाव. हा समस्या आमची एवढी बिकट झालेली आहे की आजपर्यंत आमच्याकडे कोणी बी लक्ष दिलेलं नाही.